आई म्हटलं की का कोण जाणे, डोळे आपसुकच ओले होतात. कदाचित नाही सांगता येणार. आई हा फक्त शब्द नसतो, तो अनुभव असतो. जो आपण रोज जगत असतो. नकळत आपण मोठे होतो, आपलं जग बदलतं. पण बदलत नाही तो एकच माणूस, तो म्हणजे आई. अगदी शेवटपर्यंत ती धडपडत असते घरासाठी. कधी बाबांच्या पाठीशी उभा राहून, तर कधी खांद्याला खांदा देऊन, तर कधी ढाल बनून ती पुढे राहते. तिचा आनंद, तिचा विसावा म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचं समाधान असतं. आणि खरं सांगू, एकदा तिच्या डोळ्यात बघाच, तिथं अजूनही आपण तेच तिचे इवलेसे बाळ असतो, ज्याच्यासाठी ती फक्त 9 महिने नाही, तर शेवटच्या श्वासापर्यंत निरपेक्षपणे जगत राहते. आपण कितीही स्ट्रॉंग झालो, आपण कितीही मोठे झालो, पण वेदना झाली की तिचंच नाव ओठावर येतं, आई. कारण जगासाठी ती आई असते, पण आपल्यासाठी तीच आपलं जग असते. आणि ज्याच्यासोबत आईचा आशीर्वाद असतो ना, तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असतो. आज मदर्स डे. जास्त काही करू नका, फक्त तिच्याजवळ बसा आणि हळूच म्हणा, आई, तू आहेस म्हणून मी आहे. हॅपी मदर्स डे.